बघतो. नमस्कार. चालत्या फिरता कुठेही मंत्रजप केला जाऊ शकतो. आणि ते कोणते मंत्र आहे ज्यांचा चालता फिरता मंत्रजप केला जाऊ शकतो. तसेच काही चालता फिरता केल्या गेलेल्या मंत्रजपाचे फळ आपणास मिळते, तुम्हाला मिळते की नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगणं चाहत आहे की चालता फिरता मंत्रजप केला जाऊ शकतो की नाही. जर केला जाऊ शकतो तर कोणत्या मंत्रांचा जप केला जाऊ शकतो आणि कोणाचा जप केला जाऊ शकत नाही. तसेच कोणते नियम असतात हेही मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर बघतो, या व्हिडिओला ध्यान देऊन ऐका, जेणेकरून या व्हिडिओतील एक एक गोष्ट तुम्हाला अगदी बारकाईने समजून येईल. पहा, चालता फिरता मंत्रांचा जप केला जाऊ शकतो. चालता फिरता ज्या मंत्रांचा जप केला जाऊ शकतो ते वेगळे मंत्र असतात. असे नाही आहे की कोणत्याही मंत्रांचा जप तुम्ही चालता फिरता करावा. काही अशी मंत्र असतात जी विशेष मंत्र असतात, ज्यांचा जर तुम्ही चालता फिरता जप करता तर त्यांच्या ऊर्जेत वाढ होत जाते. त्याचबरोबर तुमच्या साधनेचे फळ कितीतरी पटीने वाढते. तुमच्या पूजेचे फळही कित्येक पटीने वाढत जाते. जसे की गुरुमंत्र. गुरुमंत्र एक असे मंत्र असते जे की एका गुरुच्या द्वारे तुम्हाला प्रदान केले गेलेले असते. ज्या मंत्रामध्ये सुरुवातीपासूनच चेतना असते. फक्त थोड्या जपाने ते मंत्र सिद्ध होऊन जाते आणि त्याचसोबत ते कार्य करू लागते. गुरुमंत्र एक असे मंत्र असते ज्याचा प्रभाव तुम्हाला फक्त 3 दिवसात दिसण्यास सुरुवात होऊन जाते. तुमच्या इष्टदेवाचे दर्शन होणे, स्वतःच्या माध्यमातून तुमच्या इष्टदेवांचे दर्शन होणे, तुमच्या इच्छांची पूर्तता होणे, पुढे ज्या घटना घडणाऱ्या आहेत त्यांचा आधीपासूनच तुम्हाला आभास होणे, तुमच्या कामांचे बनत जाणे, हे जे सर्व प्रभावशाली परिणाम आहेत ते तुम्हाला गुरुमंत्रानेच प्राप्त होतात. तर गुरुमंत्र ते मंत्र असते जे गुरुद्वारे तुम्हाला प्राप्त होते. त्याचबरोबर ज्याला आपण असे बोलू शकतो अर्धचेतना मंत्र. म्हणजेच की आपली अर्धी चेतना जी असते ती जागृत असते. फक्त काहीसा जपाने त्या मंत्रात जागृत केले जाऊ शकते. तर गुरुमंत्रामध्ये असते काय की सुरुवातीस तुम्ही गुरुमंत्राचा काही दिवस म्हणजेच 11 दिवस, 21 दिवस, 41 दिवसांपर्यंत तुम्ही बसून जप करता. तेव्हा ते पूर्ण रूपाने जागृत होऊन जाते. जागृत झाल्यानंतर त्या मंत्राने तुम्ही अनेक प्रकारची कार्य करू शकता. त्याचबरोबर त्या मंत्राचा प्रभाव एवढा असतो की तुमच्या सकारात्मक पॉझिटिव्ह शक्तीचा ऊर्जेचा ओरा म्हणजे तुमच्या सभोवतालची सकारात्मक शक्ती एवढी मजबूत होते की कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्तीची ताकद तुमच्या शरीरात प्रवेश करूच शकत नाही. मग जरी तुम्ही कुठेही गेलात तरी चालेल. मग जरी तुम्ही तुमच्या गावाच्या सीमेत असाल, नगराच्या सीमेत असाल, जर कुठे अनोळखी ठिकाणी गेलात, कोणत्या स्मशानात गेलात, कुठेही गेलात तरी तुमच्यावर कोणत्याच तांत्रिक अथवा नकारात्मक शक्तीचा प्रभाव होऊ शकणार नाही. कोणी जरी तुमच्यावर तांत्रिक प्रयोग करू इच्छित असेल तर तीही असफल होईल. तर हे गुरुमंत्र जेव्हा तुम्ही 11 दिवस, 21 दिवस, 41 दिवसांपर्यंत निरंतर जप करता तर त्यानंतर त्याचा निरंतर जप केला जाऊ शकतो. पण त्या मंत्राचा मानसिक जप तुम्हाला केला पाहिजे. असे नाही की तुम्ही बोलून जे जप करत आहात, उपांशू जप करत आहात किंवा मग वाचिक जप तुम्ही करत आहात तर तुम्हाला त्या मंत्रास मानसिक जप करायचे असते, म्हणजेच की त्या गुरुमंत्रास. तर बघतो, हे तर आता समजलंच असाल की या गुरुमंत्रास किती दिवसांपर्यंत तुम्हाला बसून जप करायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला त्या गुरुमंत्राचा चालता फिरता मानसिक जप करायचा आहे. आता मी तुम्हाला सांगतो की जप 3 प्रकारचे असतात. त्यात मानसिक जप, जो जप मनातल्या मनात केला जातो. उपांशू जप, जो आपल्या ओठांद्वारे मौन स्वरूपात केला जातो. म्हणजेच की या जपात तुम्ही जो जप करत असता त्याचा आवाज बाहेर ऐकण्यास येत नाही. म्हणजेच आपल्या ओठांनी हा जप केला जातो. त्याचबरोबर जो वाचिक जप केला जातो तो मोठमोठ्या आवाजात बोलून केला जातो, ज्याने त्याचा ध्वनी जो आहे तो इतर लोकांना ऐकण्यास जातो. तर 3 प्रकारचे असे जप असतात: मानसिक जप, उपांशू जप आणि वाचिक जप. तर सर्वोत्तम जो जप असतो तो आहे मानसिक जप. पण मानसिक जपाच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला वाचिक जपाची सहायता घ्यावी लागते. वाचिक जप, जे बोलून मंत्राचे उच्चारण करणे, हळूहळू ते मंत्र तुमच्या हृदयात सामावू लागते. त्यानंतर तुम्हाला उपांशू जप करायचा असतो. वाचिक जप तुम्ही केला की त्यानंतर तुम्ही हळूहळू तुमच्या ओठांद्वारे सौम्य म्हणजेच उपांशू जप करू लागता. नंतर हळूहळू तो जप जेव्हा तुमच्या कंठस्थी रूढ होईल, जवळजवळ 1.25 महिन्यानंतर, म्हणजेच वाचिक जप तुम्ही 1.25 महिना केला, उपांशू जप तुम्ही 1.25 महिना केला, त्यानंतर एक अशी अवस्था येते जिथे मानसिक जप करण्यासाठी तुम्ही तयार होऊन जाता. म्हणजेच जे मंत्र आहे त्याला तुम्ही मनातल्या मनात करू लागता. त्याच जेव्हा तुम्ही मनातल्या मनात करता, मग तुम्ही बसून करत असाल, तुम्ही चालता फिरता त्या मंत्राचा जप करत असाल तर एक अशी अवस्था येते
तेव्हा ते जे मंत्र आहे ते आपल्या आपच तुमच्या मनात जपले जाण्यास सुरुवात होते. आणि जेव्हा हे असे आपोआप मनातल्या मनात सुरू राहते त्यावेळेच्या अवस्थेत आपल्या हिंदू शास्त्रात अजपा जप बोलले जाते. अजपा जप हाच असतो की जेव्हा तुम्ही मानसिक जप एवढा करू लागता, मनातल्या मनात एवढा करू लागता, तेव्हा ते मन त्यास आत्मसात करून तो जप त्या मनात विलीन होऊन जातो. बघतो एक छोटीशी ओळ आहे ज्यामध्ये हे सांगितले गेले आहे की राम जप करेल मी करेन आराम, माझा राम जप करतोय आणि मी करतो आराम. म्हणजेच की तुमच्या मनात जे तुमचे मंत्र सुरू राहते ते जप करते आणि त्या व्यक्तीची जी शारीरिक स्थिती असते ती काहीच करत नाही. ज्या प्रकारे तुमच्या हृदयाचे ठोके चालतात त्यावर तुमचे नियंत्रण नसते, अगदी ठीक त्याच प्रकारे तुमच्यात अवस्था येते. मानसिक जप करता करता ज्यामध्ये तुमचे नियंत्रण त्या मनावर राहत नाही त्यालाच अजपा जप बोलले जाते. ते तुमच्या आत्म्यात रमून जाते, तुमच्या मनात रमून जाते, ते तुम्हाला परमात्म्याशी जोडण्याचे कार्य करते. तर हे 3 प्रकारचे जप असतात. त्यामध्ये मानसिक जप सर्वोत्तम जप असतो. अजपा जप जो मनातल्या मनात चालू राहतो, ज्यास तुम्ही रोखू शकत नाही. तुम्ही काहीही करत असा तरीही तो जप चालूच राहील. मग तुम्ही खात असाल व आंघोळ करत असा तरी तो जप थांबला जात नाही कोणत्याही प्रकारच्या कारणामुळे. आता जो जप आहे तो जर कोणत्या मंदिरात केला जात असेल, कोणत्या पवित्र स्थानी, नदीच्या काठी, तर तो जो जप आहे तो कितीतरी पटीने फळ तुम्हाला देत असतो. त्याचबरोबर सात्विक जेवण जेवतेवेळी जर कोणत्या मंत्राचा जप केला जातो तर त्याच्या ऊर्जेचा स्तर एवढा वाढतो की कोणताही देव आहे त्याच्यापर्यंत तुमच्या लहरी तरंगे पोचल्या जातात. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते दिशेचे काय महत्त्व आहे. दिशा ज्या दिशेस तोल करून तुम्ही मंत्रजप करता, साधना करता, जेथे सांगितले जाते की तुम्ही पूर्वेस तोंड करून साधना करा, पश्चिमेस तोंड करून साधना जप करा, तर यामध्ये काय होते की त्या देवतेचे स्थान असते त्या दिशेस आणि त्या स्थानाकडे जेथे देवतेचा लोप असतो त्या दिशेस तोंड करून जेव्हा तुम्ही साधना करता, मंत्राचे उच्चारण करता, तर त्या मंत्राची ऊर्जा खूपच लवकर त्या देवतेपर्यंत पोहोचत असते आणि ती देवता खूपच लवकर प्रसन्न होते. आता पाहूयात कोणत्या मंत्रांचा जप केला जाऊ शकतो. तर पहा बघतो, चालता फिरता पंचाक्षरी मंत्र, षडाक्षरी मंत्र जे आहेत त्यांचा जप केला जाऊ शकतो. जसे ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ हे जे मंत्र आहेत या मंत्राचा जप तुम्ही चालता फिरता कुठेही करू शकता. ही मंत्र तुम्हाला खूपच जास्त लाभ देतात. या मंत्रांना 6 महिन्यांपर्यंत बसून जप केला जातो आणि 1.25 लाख मंत्र उच्चारण पूर्ण केले जातात. तर हे 21 ते 41 दिवसांच्या आत आणि त्यानंतर तुम्ही त्यांचा चालता फिरता जप करता तर यांचा प्रभाव तुमच्या संपूर्ण जीवनास बदलून ठेवू शकतो. त्यानंतर बीज मंत्राचा पण तुम्ही चालता फिरता जप करू शकता. जसे की क्रीम हे माता कालीचे मंत्र आहे. अशा प्रकारची जी मंत्र आहेत ते आहेत बीज मंत्र. यांचाही तुम्ही जप करू शकता अगदी चालता फिरता. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या मंत्रांचा जप करू शकत नाही चालता फिरता, त्यात आहेत गायत्री मंत्र, शाबरी मंत्र आणि तांत्रिक मंत्र. हे ते मंत्र आहे ज्यांचा जप तुम्ही चालता फिरता करू शकत नाही, ज्यांच्या जपात पूर्ण नियमांची आवश्यकता असते. त्या नियमांतच राहून तुम्हाला त्या मंत्रांचा जप करायचा असतो. तर मी तुम्हाला सांगितले आहे की कोणकोणत्या मंत्रांचा जप तुम्ही चालता फिरता करू शकता, त्याचबरोबर कोणत्या मंत्रांचा नाही आणि गुरुमंत्राचा तुमच्या जीवनावर काय प्रभाव होतो. मला आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.